The number you have dialed is not reachable. राजवीरला फोन का नाही लागत आहे? नाही, मला बोलवलं धना, ड्रायव्हरला गाडी काढायचा. आता? हो, आता आपल्याला जायचंय. कुठे? एवढ्या रात्री कुठे जायचंय माई? राजवीरकडे. मला माहितीये तू कुठे असेल ते, पण कोणाला सांगू नकोस. जा लवकर जा. आओ, हे घ्या. ठीक आहे. अगं बघ बघ. अरे वा, स्वारी आज भलतीच खुशीत दिसतीये. फक्त खुश नाही, खूप 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 खुश आहे मी. का बरं? काल तुम्ही फटाके फोडलेत ना. म्हणून होय. मला वाटलं नवऱ्यावरचं प्रेम अचानक उतू जायला लागलं की काय. अंजू, ही सुरुवात आहे. आता पुढे बघ काय काय होणार ते. आठवतंय ना तुम्ही मला काय वचन दिले ते? आठवते म्हणजे काय? असा कसा विसरेन मी? तू बोट ठेवशील तो दागिना तुझा. त्या दिवसाची मी एवढी आतुरतेनं वाट बघते ना. रंजू, येणार तो दिवस लवकरच येणार. बरं, माई काय करते? त्या काय करणार आहेत? आता डॉक्टर येऊन गेले ना. आता आपल्या नातवाची वाट बघतायत. अहो, मगाशी मनवाला फोन करायला चालल्या होत्या. मग केला की काय? छे, मी बरा करून देईन. ते सगळं जाऊ दे. मला ना तुम्हाला विचारायचंय, तुम्ही नक्की काय केलंय? जादू. जादू? सांगा ना, कसली जादू केली तुम्ही? काय ना रंजू, हा, कुठले पत्ते कधी फेकायचे ना हे तुझ्या नवऱ्याला चांगलं येतं. अय्या, म्हणजे तुम्ही राजूला किडनॅप केलंय? हो, कुठे कुठे तो? ए बाई, हे असलं किडनॅप वगैरेचे धंदे मी नसतो करत. मग कुठे तो? बसला असेल कुठेतरी विरहात. मला आता समजलंय की तुम्ही हुशार आहात ते, पण अजून माझा विश्वासच बसत नाही हो. हुशार आहे यावरचा. नाही, तुम्ही खरंच राजूला किडनॅप केलं नाहीये? अगं बाई, कधीतरी पहिल्या फटक्यात विश्वास ठेव माझ्यावर. असं काय करताय? माझा आहे विश्वास तुमच्यावर. आहे ना? हो. हिरता बघ, तुझा विश्वास मी नक्कीच सार्थकी लावेल. राजवीर, अरे राजवीर, राजवीर, राजवीर. कोण? माई? राजवीर, माई? राजवीर. माई? माई? शांत हो. राजवीर, का केलंस तू असं? का वागलास तू असा? अरे, निदान माझा तरी विचार करायचास. या वयात आता असले आघात नाही सहन होत. माई? माई, मी मुद्दाम नाही केलं. माई, मला कोणाला त्रास नव्हता द्यायचा. अरे, मग का असं वागलास? नाट्य अभिनेत्रीकडून नाट्य निर्मात्याची फसवणूक. आमच्या नाटकाचे प्रयोग जोरदार चालू होते, पण आमच्या नाटकाच्या हिरोईनने म्हणजेच वसुंधराबाईंनी एका श्रीमंत उद्योगपती बरोबर लग्न केलं आणि नाटक सोडलं. आमचं नाटक बंद पडलं. पण इतकं करूनही वसुंधराबाईंचं पुढे
काही चांगलं झालं नाही. त्यांना त्या मोहिते पाटलांनी सोडून दिलं. नंतर त्या कुठल्या तरी नाटकाच्या वादकाबरोबर पळून गेल्या. आमच्या नाटक कंपनीचं वाटोळं झालं, पण त्यांनी स्वतःचं सुद्धा वाटोळं करून घेतलं. आमच्या पत्रकारांशी बोलताना आमच्या नाटकाचे निर्माते जाधवराव यांनी अतिशय पोटतिडकीने भावना व्यक्त केली. माई माई सांग ना, मी कसं शांत राहू? माई कसं तोंड द्यायचं जगाला? माई माझ्या सख्या आईबद्दल अशी बातमी छापून आली. राजवीर, माई सांग ना. आता काही बोलू नकोस. शांत हो. मी तुझ्यासाठी जेवण बनवते. माई नकोय मला काही. मला एकटं राहायचंय माई. मी तुझं काही ऐकणार नाही. शांत हो. आलेच मी. सो हे आहेत डॉक्टर होमी जहांगीर भाभा. हे आपल्या देशाचे खूप मोठे शास्त्रज्ञ होते. राजवीर, थोडा वरण भात खाऊन घे. माईचा ऐकणार नाहीयेस का? तायडे, काय रे? अगं काही नाही, रॉ मटेरियलचं बजेट कॅल्क्युलेट करत होतो. नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली. म्हणून आलो तुझ्याकडे. मला प्लीज कॅल्क्युलेशन करून दे. आपण हे उद्या केलं तर चालेल प्लीज? आणि तुला आठवते लहानपणी ना मला गणितात येतो खूप कमी मार्क पडायचे. भिडेबाई दर 15 दिवसांनी आईला शाळेत बोलवायच्या आणि माझी कंप्लेंट करायची. आणि मग तू माझा गणिताचा अभ्यास घ्यायची. ऐक ना, तेव्हा कसं तू माझ्याकडून पाढे करून घ्यायची. बे एके बे, बे दोने 4, बे त्रिक 6, बे चौक 8. अरे विषय कुठचा कुठे गेला. तायडे चल आपण कॅल्क्युलेशन करू. नितेश, तू प्लीज कर ना कॅल्क्युलेटरवर प्लीज. तायडे, अगं असं काय करतेस?
नेहमी मी न विचारता तू मला मदत करायला येतेस आणि आता मला खरंच मदतीची गरज आहे तर तू मला मदत नाही करत आहेस. मला तुझ्यावर विश्वास आहे, तू कॅल्क्युलेशनच्या बाबतीत परफेक्ट आहेस. एवढा विश्वास नको ठेवूस माझ्यावर नितीश. माझे पण हिशोब चुकतात कधी कधी. अगं पण एका नवीन इन्व्हेस्टरला माझ्या बिझनेस मॉडेलचं प्रेझेंटेशन द्यायचंय, त्याचीच तयारी करतोय. नवीन इन्व्हेस्टर. हम्म. आय एम रिअली व्हेरी सॉरी नितीश. मला माहिती आहे या सगळ्या साखरपुडा प्रकरणामुळे तुझं पण खूप नुकसान झालंय. आता तुला पुन्हा नव्याने इन्व्हेस्टर शोधावा लागणार, पुन्हा तोच स्ट्रगल. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं ताई, असं काय करतेस? उलट मी तर म्हणतो सगळं आत्ता क्लिअर झालं हे बरं झालं, नाही तर पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. मग तू का स्वतःला त्रास करून घेतेस? हे बघ, माझं नुकसान झालं तरी चालेल, पण माझ्या बिझनेस पेक्षा मला जास्त महत्वाची तू आहेस. कुठे गेला होता तुम्ही? मला खूप काळजी वाटत होती. मी सतत फोन सुद्धा लावत होते तुम्हाला, पण फोन सुद्धा लागत नव्हता तुमचा. अहो ऐकताय का? मी तुमच्याशी बोलतेय. काम होतं थोडं. एवढा वेळ? सकाळी गेला होता, आत्ता येत आहे. आरती सांगितलं ना, काम होतं म्हणून. बरं ऐका, तुमच्या उशाशी पाण्याचे तांब्या भांड ठेवले. मी मनूच्या खोलीत जाऊन झोपू का तिच्या बरोबर आज? नाही, नको. आज तिला एकटीला झोपू दे. हो पण ऐक जरा माझं, नको जाऊस आज. मी आताच बघून आलोय, नितीश बोलत बसलाय तिच्याशी. बोलू दे त्यांना, आणि आज एकटीला झोपू दे तिला. असं काय करताय तुम्ही? तिची अवस्था कशी झाली तुम्हाला माहिती आहे ना. एकतर तिला झोप लागत नाही, आणि झोप लागलीच तर रात्री कधीतरी उठून बसते ती आणि रडायला लागते. अशा वेळेला मी तिच्या बाजूला असले तर तिला बरं वाटेल. नको. असं काय करताय? नाही, मला नाही जैन पडणार. मी नाही तिला एकटीला सोडणार. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना तिला एकटीला सोडायचं नाही आपण. मग आता? आरती, अगं बरोबर आहे तुझं, पण आजपासून तिला एकटीला झोपू दे. यातनं बाहेर पडायला आपण तिला मदत करूच, पण ती स्वतःच यातनं सावरली तर ते जास्त बरं होईल. ठीक आहे, मला एक सांगाल, तुमच्या मनात काय चाललंय नेमकं? हा, आणि तुमचं काही बोलणं झालं का राजवीरशी? नाव सुद्धा ऐकायचं नाही मला त्या माणसाचं, आणि बोलायला तो जागेवर तर असायला हवा. म्हणजे? साखरपुड्याच्या दिवसापासून तो जो गायब आहे ना, तो त्याच्या घरी सुद्धा गेलेला नाही. अरे बापरे, मग आता कुठे असेल तो? माहित नाही, पण तो सापडला ना तर. तुम्ही प्लीज शांत होता का? हे बघा, भलते सलते विचार उगाच मनात आणू नका तुम्ही. अरे देवा, हे काय होऊन बसलंय? रागाच्या भरात याने राजवीरला काही केलं तर? राजवीर, राजवीर, चल उठ बरं, आपल्याला निघायचंय. माही तू जा, मी नाही येते. हे बघ, अजिबात वेडेपणा करू नकोस. तुला घेतल्याशिवाय मी जाणार नाही. तू तरी समजून घे, मला एकट्याला राहायचंय. हे पिऊन काय होणार आहे? ही फक्त पळवाट आहे. नाही, मला एकट्याला राहायचंय. तू जा. अरे तू कोणापासून पळतोयस आणि कशासाठी पळतोयस? माही, राज, माझ्या नशिबी फक्त पळपुटेच आलेत.
नाही, मी पळपुटा नाहीये. तुझा बापही तसाच होता. आयुष्यभर पळत राहिला. तुझा काकाही तसाच. समोर येऊन लढण्याची, सामोरं जायची कोणातच हिंमत नाहीये. नाही माही, मी नाहीये तसा. आधी वाटायचं तू तसा नाहीयेस, पण आता मात्र खात्री झाली तूही तसाच आहेस. माही, असं कसं बोलतेस तू? राज, अरे भर मांडवात सगळा गाव तिथे उभा होता साखरपुड्यासाठी. तू साखरपुडा मोडलास. माझ्या म्हातारीचा नाही विचार केलास. अरे पण मनवाचा तरी विचार करायचास. काय वाटलं असेल तिला? केला ना माही, केला. तरी असाच वागलास. नाही करायचंय ना तुला लग्न? नको करूस. पण कुणाच्याही भावनांशी खेळायचा अधिकार तुला नाहीये, लक्षात ठेव. माही अगं, राज, तुझ्या आयुष्यात यापूर्वी काय घडलं हे तिने एकदा तरी विचारलं का? डोळे झाकून ती लग्नासाठी तयार झाली. तिने केवढा विश्वास ठेवला होता तुझ्यावर. तू तिचा विश्वासघात केलास. नाही माही, मी त्यांचा विश्वासघात नाही केला. मान्य आहे मला माही, मी चुकलोय, पण नाही माही, मी पळपुटा नाही. मग जा आणि तिच्या समोर उभा राहा. माफी माग तिची, तिच्या वडिलांची. नाही माही, माझी नाही हिंमत होणार त्यांच्या समोर जायची. राजवीर, आज ना उद्या तुला याचं उत्तर द्यायलाच लागणार आहे. तिची माफी माग आणि जा पुन्हा पळून. मी नाही अडवणार. नको करूस लग्न तिच्याशी, कुणाशीच नको करू. राज, अरे तूच मागे लागला होतास ना. तुलाच तिच्याशी लग्न करायचं होतं ना. अरे तूच असं कसं काय वागू शकतोस? हे बघ, मी निघते. तुझ्यात अजून माणूस जिवंत असेल तर माही थांब, येतो मी. नक्की. चल निघूया. मी गाडीत वाट बघते. लवकर ये.